श्री स्वामी समर्थ. तर इथं बघू शकता पिको फॉलसाठी साडी आली होती आणि अर्जंट होती साडी द्यायची मला. तर माझं इथं देणं चालू होतं पटपट करून. तर मुलगी जो व्हिडिओ काढत होती भरपूर हलवत होती बघू शकता इथं. तर असू दे म्हटलं आणि व्हिडिओ ॲड केला असू दे म्हणून आता तिची मेहनत का वाया घालायची म्हणून. त्यानंतर इथं पिको फॉल माझा पूर्ण फायनली झाला होता. तर फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आली होती आणि मी धुवून वगैरे इस्त्री करून लावला होता त्यामुळे मस्त चालू होतं असं फिनिशिंग काय वाटतच नव्हतं. तर त्यानंतर हा जो व्हिडिओ होता पुढचा जो दुसऱ्या दिवशीचा होता आणि पहाटे मला सगळं पाणी पण आलं होतं प्यायचं भरून वगैरे झोपायचं म्हणजे मला उशीरच झाला होता आणि उठायला पण उशीर झाला आणि त्यामुळे माझं बाकीचं जी कामं होती ती राहूनच गेली होती कारण पाणी गेलंच होतं. त्यानंतर मला साड्या ज्या होत्या त्या पिको फॉलसाठी आल्या होत्या आणि गाऊन तो पण स्लीव्ज कट करून मला व्यवस्थित करून द्यायचा होता आणि ह्याला पण हा ब्लाऊज आहे रेडीमेड आहे तर मला फक्त बाह्या लावायचे होते ते पण आलं होतं. आणि त्यानंतर कुर्ती होता तर इथं बघू शकता हा पण कुर्ता छान होता ह्याला पण व्हाईट लावायची होती. तर बघू शकता इथं सुंदर सुंदर असे कुर्ते होते तर काही कस्टमरांचेच होते. तर ही जी बाकीची कामं होती मी आज करून घेणार होती. तर त्यानंतर म्हटलं आता जे देवपूजा राहिली होती ती करून घ्यायची कारण हे तर करूनच गेले होते ऑलरेडी दिवा वगैरे लावूनच गेले होते. तर मला भरपूर उशीर झाला होता 12:30 वाजून आलेले. तरी मी असू दे म्हणून मी इथं दिवा वगैरे असंच ते दिवा ऑलरेडी लावलेलाच होता तसंच नमस्कार वगैरे करून घेतला विभूती लावून आणि हळदी कुंकू वगैरे असं लावून घेतलं आणि त्यानंतर जो स्वयंपाक तयार होता तो जेवण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर इथं बघू शकता माझी घाई गडबड चालू होती कारण कपडे पण शिलाईसाठी एवढं छोट्या छोट्या वस्तू पण वेळ भरपूर जातो त्यांना. तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मुलांना झोपवलं आणि मी फायनली माझी कामाला लागली होती. आणि इथं बघू शकता ब्लाऊजला मी स्लीव्ज ऑलरेडी लावून घेतले इथं. तर जे व्हिडिओ काढत नाही मी काही व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओ काढायचा म्हणजे तुम्हाला पण बघायला उशीरच जाणार म्हटलं म्हणून काढलं नाही. आणि त्या बाही पण लावून घेतली मी नाईटीला ह्या छान वाटत होता बघू शकता कलर पण छान होता. तर हे सगळं करीपर्यंत मला 7 वाजले होते. तर जे कपडे धुतले होते सकाळचे तेच माझे आता घडी मारायचे बाकी होते भांडे होते कारण पाणी तर 7 नंतरच येणार होतं तर 7 वाजता येईल म्हणून वाट बघत होते. आणि पसारा जो होता तो सगळा आवरून घेतला आणि पिको फॉल ज्या साड्या होत्या ते कट पण करायच्या होत्या पण त्या अगोदर मला पाणी येणार होतं म्हणून भांडी वगैरे लावून घेतली. आणि त्यानंतर इथं मी दुपारची भांडी जी होती ती घासून घेतली होती पाणी आलं तेवढ्यात म्हणून सगळं आवरलं. त्यानंतर मी इथं भांडी घासत घासत कुकर पण लावून घेतलं होतं जेणेकरून लवकर स्वयंपाक होईल आणि मला परत दळण करायला पण जायचं होतं खाली म्हणून मी इथं भांडी वगैरे अशी सगळी धुवून घेतली बघू शकता इथं तुम्ही. आणि त्यानंतर भांडी झाल्यानंतर म्हटलं आता मेकअप करून घेतला थोडासा असा साधा सिंपल. तर गरमी पण इतकी वाढली नकोच वाटत होतं. आणि त्यानंतर इथं मी दिवा वगैरे लावून घेतला. परत कसं जी कामं राहिली होती ती पण मला बाकीची छोटी मोठी करायची होती आणि गरमीमुळे स्वयंपाक पण लवकर झाला तर बरं वाटतंय नाही तर नकोच वाटतंय. आणि त्यानंतर इथं देवपूजा झाल्यानंतर म्हटलं आता जे कपडे घड्या मारायचे होते ते पण करून घेतलं इथं. आणि नंतर मला परत बाकीचा स्वयंपाक राहिला होता ते पण करायचं होतं. तर इथं बघू शकता कपडे वगैरेचे घड्या मारून घेतलेले आणि कपडे ते इतके पडतात नकोच वाटतं मला कारण रोजचेच आहेत माझे हे कपडे. आणि काही कांदण्या आल्या होत्या मुलीला तापामध्ये तिचं पांघरूण वगैरे धुवून टाकलं जेणेकरून परत वापरता येणार नाही धुतलं ते चांगलं असतं इथं हे केलं. आणि त्यानंतर जेवण वगैरे झाली आमची आणि मुलांना म्हटलं चला मी दळण पण टाकून येते आणि तुम्हाला थोडंसं फिरून पण आणते कारण घरातच होती भरपूर दिवस झाले घरातच आठवड्याच्या बाहेर झालं कुठं गेलोच नव्हतो जास्त. तर त्यानंतर म्हटलं इथं दळण ठेवलं चक्की आट्यामध्ये आणि मला ब्लाऊजच्या दुकानमध्ये गेले होते मी आणि त्यानंतर मला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही. आणि भाज्या पण काही बसल्याच नव्हत्या कारण शनिवार होता आणि मी येऊन रिकामीच गेली होती घरी. असू दे म्हटलं आता नाईलाजच होता माझा कारण भाज्या पण काहीच नव्हत्या. आणि मी तर दुकानपाशी गेली तर त्यांच्याकडे पण मला ते जे कप्स भेटायचे होते ते पण भेटले नाहीत. ते तर रोजच मला फसवत आहेत आज आणतो उद्या आणतो म्हणून. तर असू दे म्हणून परत म्हटलं चला रिटर्न जाऊया आणि यांना थोडा आईस्क्रीम घेतला साधावाला आणि दोघांना दिलं. आणि त्यानंतर इथं बघू शकता वातावरण कसं होतं इतकं गरमी वाटत होती बाहेर पण नकोच वाटत होतं म्हणून थोडा वेळच मुलांना इथं खेळा म्हटलं जाऊया घरी कारण भरपूर गरम वाटत होतं. आणि त्यांना आईस्क्रीम वगैरे असं खायला सांगितलं तर इथं हे त्यांचं आईस्क्रीम एन्जॉय चालू होतं बघू शकता इथं. तर काही दुकानं बंद आहेत अजून कारण नवीन बिल्डिंग आहे त्यामुळे ओपनिंग नाही त्यामुळे बसायला पण आपल्याला जागा होतं. आणि यांना थोडा वेळ म्हटलं
गेम्स खेळा, तुम्हाला जे काही खेळायचं आहे ते खेळा, आपण जाऊया नंतर घरी. मी तर थोडा वेळ त्यांना खेळायला लावलं मी, जेणेकरून घरी गेल्यावर झोपतील तरी म्हटलं. आता बघू शकता इतकं मला गरम होत होतं, नकोच वाटत होतं आणि फायनली मी दळण घेऊन घरी आली. तर असा होता आजचा दिवस.